मित्रो, आपल्या परीक्षेसाठी हा जो घटक आहे, जो पेपर आहे, अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता या पेपरमधला जो एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संप्रेषण. हा जो घटक आहे हा लक्षात घ्या की एकूण आपल्याला 10 घटक आहेत आणि त्या 10 घटकावर साधारणपणे आपण विचार केला तर सरासरी प्रत्येक घटकावर 5 प्रश्न असतात. तर त्या दृष्टीनं या घटकाचं आपल्याला महत्त्व आहे. हा घटक अत्यंत तसा समजायला सोपा आहे. याच्यावर प्रश्न 5 येतील, ते 5ही प्रश्न आपल्याला सोडवता येतील, पण त्यासाठी आपल्याला थोडंसं यासाठी त्याची तयारी केली पाहिजे. ते काय कम्युनिकेशनचा अर्थ काय आहे आणि एक कम्युनिकेशन म्हणजे तरी काय. वास्तविक पाहता हा जरी शब्द आहे कम्युनिकेशन, हा जो शब्द आहे हा आपण दररोजच्या व्यवहारात वापरला जाणारा शब्द आहे. ही संकल्पना पूर्वी आपण मराठीमध्ये याला दळणवळण वगैरे असं म्हणत होतो, पण अलीकडे त्याला मराठीमध्ये संप्रेषण असा शब्द हा रूढ झालेला आहे. त्यामुळं जे मराठीत लिहिणारे आपण जे विद्यार्थी असतील सेटवाले त्यांनी इंग्रजी शब्द पाहावा आणि जे इंग्रजीत लिहिणारे म्हणजे नेटला जे बसणारे विद्यार्थी आहेत त्यांना काही फारशी अडचण यामध्ये येणार नाही. तर आपण विचार करू की कम्युनिकेशनचा आता डिक्शनरी मिनिंग काय दिलेलं आहे. तर डिक्शनरी मिनिंग असं आहे पहा, एक्सचेंज ऑफ मिनिंग बिटवीन पीपल occurring either through language or non-verbally and varying with different degrees of knowledge, motivation and attitude. म्हणजे आता इथं कशाचं तरी ट्रान्सफर आहे, एक्सचेंज आहे. कशाचं एक्सचेंज आहे तर या ठिकाणी नॉलेज आहे, मोटिवेशन आणि ॲटिट्यूडचं. मग या ठिकाणी व्यक्तिमधलं असेल, व्यक्तीच्या ऑर्गनायझेशनमधलं असेल वगैरे असं. तर या ठिकाणी हे कसं असेल, शब्दातनंच असेल असं नाही, भाषेतनंच होईल असं नाही. काळा नॉन लँग्वेज ज्याला आपण म्हणूया की नॉन व्हर्बलीसुद्धा ते होतं. म्हणजे जसं आपण हावभाव म्हणतो, आपण आपल्या हावभावात सुद्धा काही वेळेला आपण मेसेज देत असतो दुसऱ्याला. म्हणजे आपल्या ज्याला बॉडी लँग्वेज जे असते, बॉडी लँग्वेजमधून सुद्धा आपण आपल्या दुसऱ्या एखाद्या माणसाला तो मेसेज मिळत असतो, म्हणून त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे. आता या संदर्भात काही लोकांनी व्याख्या केलेली आहेत. ह्या व्याख्या मी यासाठी आपण लक्षात ठेवायची आहे. काही वेळेला कदाचित एखादा पेपर सेटर अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो किंवा अमुक हा जो काय आहे तो कुठल्या गोष्टीवर भर देतो कम्युनिकेशनमध्ये, आणि म्हणून मग थोड्याशा व्याख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. लक्षात घ्या. तर मिलर नावाचा जो एक शिक्षणशास्त्रज्ञ आहे किंवा तज्ज्ञ आहे तो म्हणतो, कम्युनिकेशन फोकसेस ऑन बिहेवियरल सिच्युएशन इन विच सोर्स ट्रान्समिट्स ए मेसेज टू रिसिव्हर विथ कॉन्शियस इंटेंट टू अफेक्ट द लॅटर्स बिहेवियर. म्हणजे या ठिकाणी एक व्यक्ती दुसऱ्याकडे काही संदेश पाठवते, म्हणजे या ठिकाणी रिसिव्हर म्हणजे ग्राहक आहे आणि सोर्स म्हणजे या ठिकाणी प्रेषक आपण म्हणूया. हा जो प्रेषक असतो किंवा सेंडर आहे, हा सेंडर काही मेसेज पाठवतो रिसिव्हरकडं आणि तो काही हेतूनं पाठवतो, उगीच्या उगी पाठवत नाही, काही हेतूनं पाठवतो. कशासाठी तर त्या संबंधित व्यक्तीच्या वर्तनात काहीतरी बदल व्हावा. आता या ठिकाणी वर्तनात बदल व्हावा म्हणजे काही फार मोठ्या या ठिकाणी अपेक्षा अशी नाही आहे. म्हणजे या ठिकाणी मी बोलतो, मी त्याला एखाद्याला म्हणलं इकडे ए असं म्हणलं मी, तर मी सेंडर आहे लक्षात घ्या, आणि मी शब्दाने त्याला म्हणलं इकडे ए म्हणल्यानंतर त्या ठिकाणी ती व्यक्ती इकडं आली, तर हा जो काही बदल आहे त्याच्या वर्तनातला त्याला तर तो सुद्धा बदल या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. नंतर पीटर लिटल नावाचा दुसरा तज्ज्ञांनी म्हणलेलं आहे, कम्युनिकेशन इज द प्रोसेस बाय विच इन्फॉर्मेशन इज ट्रान्समिटेड बिटवीन इंडिव्हिज्युअल्स अँड ऑर ऑर्गनायझेशन्स सो दॅट अँड अंडरस्टँड रिस्पॉन्स रिझल्ट. आता इथं वरच्या व्याख्यामध्ये, मिलरच्या व्याख्यामध्ये ऑर्गनायझेशनचा संबंध नव्हता, फक्त त्या ठिकाणी असं म्हणलं होतं की व्यक्तीमध्येच असं, म्हणजे याचा अर्थ कदाचित असा होऊ शकला असता की फक्त एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी देते, परंतु इथे व्यक्तीच नव्हे, ती कधी ऑर्गनायझेशन असेल त्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा ही प्रक्रिया घडत असते. या ठिकाणी या पीटर लिटलच्या व्याख्यान आपल्याला लक्षात येतं. तसंच W.H. न्यूमन जे आहेत ते म्हणतात की अगदी सोपी व्याख्या, कम्युनिकेशन इज एक्सचेंज ऑफ फॅक्ट्स, आयडियाज, ओपिनियन्स और इमोशन्स बाय 2 पर्सन्स. म्हणजे 2 व्यक्ती काय करतात या ठिकाणी एक्सचेंज करतात. कशाचं काही तथ्य म्हणू आपण त्याला, घटना म्हणू, वस्तुस्थिती असेल, काही कल्पना असतील, मतं असतील, भावना असतील, यांची देवाणघेवाण होत असते, या ठिकाणी एक्सचेंज होत असतं. आणि म्हणून मराठीमध्ये आपल्याला सोपी अगदी सुटसुटीत व्याख्या अशी होईल, संप्रेषण ही एक प्रक्रिया आहे. आता संप्रेषणाला तर इथं आपण प्रोसेस म्हणलं आहे,
प्रक्रिया असून त्याच्यामध्ये किमान 2 घटक असतात. हे 2 घटक किमान असले पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. म्हणजे हे वैशिष्ट्य काय होईल संप्रेषणाचं, तर त्याच्यामध्ये 2 व्यक्ती कमीत कमी असाव्या लागतील. हे दोन्ही घटक एकमेकाच्या वर्तन परिवर्तनाच्या उद्देशाने आपल्या कल्पना, भावना, विचार व अनुभव इत्यादीचे विविध माध्यमांद्वारा एकमेकांकडे प्रेषित करत असतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की समजा अशी आपण कल्पना आहे की वर्गातले उदाहरण घे, स्कूलमधलं की टीचर आहे. तर टीचर हा सेंडर सुरुवातीला काहीतरी माहिती सांगेल, तो विद्यार्थ्याला काहीतरी सांगेल तो, आणि विद्यार्थी त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया देईल, तर तो देखील त्यावेळेस तो सेंडर होईल. म्हणजे त्यावेळेस तो सेंडर होईल आणि मग तो विद्यार्थी पुन्हा शिक्षकाकडे, आणि मग शिक्षक म्हणतील की काय करतील, शिक्षक आपल्या देखील वर्तनात बदल करतील. म्हणजे कसं पहा, मी एक ॲज ए टीचर, मी समजा टीचर आहे आणि मी वर्गात शिकवतो काहीतरी. मी शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, त्या चेहऱ्यावर मला असं भाव दिसायला लागला की त्यांना काही समजलेलं नाही, मी जे बोलतो ते त्यांना समजलेलं नाही. आता या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज दिला, तो शब्दाने दिला नाही, त्याच्या हावभावाने मेसेज काय दिला की मी जे बोलतो ते त्याला समजत नाही. आणि मग याचा अर्थ असा होतो, मग मी माझं तिकडे वर्तन बदलतो आणि माझी जी काही शिकवण्याची काही समजून देण्याची जी काही स्टाईल असेल त्याच्यामध्ये मी पुन्हा बदल करतो. म्हणजे माझ्या वर्तनात बदल झाला. म्हणजे हे असं सगळं चक्र या ठिकाणी तयार होतं. आता या ठिकाणी मग या ठिकाणी काय काय करत असतो आपण, तर काय काय देत असतो, मी बदल करत असतो. तर मग आपल्या कल्पना असतील, भावना व्यक्त करत असतील, विचार असतील, अनुभव असतील, हे असेल लक्षात घ्या. म्हणजे केवळ वर्गातल्या टीचरबद्दलच म्हणतो मी, 2 व्यक्तीमध्ये सुद्धा असेल किंवा 2 मुलं एकमेकात बोलत असतात म्हणा, किंवा ते ऑर्गनायझेशन असेल, त्या ऑर्गनायझेशनमधले काही घटक असतील, ते घटकामध्ये सुद्धा आपापल्यामध्ये हे चालत असेल तर ह्या गोष्टी सगळ्या चालत असतात. आता हीच कल्पना आपल्याला जर नीट समजून घ्यायची असेल तर त्याच्यातून आपण इकडे येऊया. हे जे आहे त्याला आपण मगाशी म्हणलं की ही प्रोसेस आहे आणि हे कम्युनिकेशन सायकल आहे. त्याला म्हणजे कम्युनिकेशन सायकल इंग्रजीमध्ये. आता याच्यामध्ये हा प्रेषक जो आहे म्हणजे हा सेंडर आहे. आता हे सेंडर आणि या ठिकाणी कोपऱ्यात खालच्या बाजूला उजव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला खाली तो ग्राहक आहे. आता या ठिकाणी पहा की प्रेषक किंवा ज्याला सेंडर आणि हा रिसिव्हर आहे. आता सेंडर काय करतो पहा, सेंडरचे फंक्शन्स काय आहेत, सेंडर काय करतो, तर सेंडर मुळात म्हणजे सेंडरसुद्धा काहीतरी माहिती गोळा करतो. पहिल्यांदा काही माहिती, मला समजा अशी कल्पना करू, मी सेंडर आणि मग मी काय करत असतो, काही माहिती गोळा करतो. ती गोळा केलेली माहिती मी काय करतो, ती व्यवस्थित त्याला मांडणी करून घेतो. नंतर ती मांडणी केलेली माहिती आहे ती एका विशिष्ट पद्धतीने एका सांकेतिक भाषेमध्ये ती ठेवतो आणि नंतर त्याचं ते प्रक्षेपित करतो. आता आपण हेच उदाहरण मी लक्षात घ्या की टी व्हीवरचा एक कार्यक्रम अशी कल्पना करूया. टी व्हीवरचं मी एक प्रोग्रामर आहे, कोणतरी प्रोग्राम करणार आहे. तर मी काय करतो, पहिल्यांदा काही माहिती गोळा केली, मग काही ते करमणुकीची असेल किंवा आणखी कुठली माहिती असेल ती गोळा केली, विशिष्ट पद्धतीची मांडणी केली. फार मोठी अस्ताव्यस्त माहिती असेल तर ती थोडीशी नीटनेटकी करून घेतली. नंतर तिला त्या माहिती कशी पाठवायची त्या दृष्टीने त्याचं सांकेतिकीकरण केलं. म्हणजे मग तुमच्या त्या डिजिटल फॉर्ममध्ये घातली म्हणा, किंवा तुमच्या त्या कॅसेटमध्ये घातली असेल म्हणा, किंवा ह्याच्यामध्ये सी डीमध्ये घातली, तर त्यासाठी ते सांकेतिकीकरण. आणि मग मी काय केलं, प्रक्षेपण करतो म्हणजे प्रोजेक्शन करतो. आता या ठिकाणी हा जो रेडिओवरचा मनुष्य म्हणा किंवा तो अँकर असेल म्हणा किंवा टीव्हीवरचा अँकर असेल, त्यांनी सगळं काम केलेलं आहे. हा सेंडर आहे त्यावेळा. आता त्यांनी काय केलं, एक आपण अशी कल्पना करूया की तो प्रोग्रामर होतो, त्याने कुठलं ते एक सिरियलचा तो काहीतरी एका एपिसोड तो हे करतो आहे. तर त्या एपिसोडमधून त्यांनी तो एपिसोड जो असेल तो झाला त्याचा मेसेज. तो जो एपिसोड असेल त्या कार्यक्रमाचा तो आहे मेसेज आहे. आणि कशातनं पाठवलं, त्यांनी ह्या माध्यमातून पाठवलं, म्हणजे या तुमच्या दूरदर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाठवलेलं आहे. आणि आता ग्राहक काय करतो की पहिल्यांदा त्यांनी जी काही ही केलेली माहिती तर त्याचं तो ग्रहण करतो. नंतर काय करतो, पहिल्यांदा रिसीव्ह करतो, त्याचं पुन्हा निसंकेतीकरण करतो. म्हणजे त्यांनी जे सांकेतीकरण केलं होतं त्याचं इथं डिकोडिंग होतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपण कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, फॉर्म्युलेशन ऑफ इन्फॉर्मेशन, नंतर कोडिंग आणि प्रोजेक्शन. हा मेसेज आहे, हा मीडिया आहे, आणि या ठिकाणी हा ग्राहक जो आहे रिसिव्हर आहे. आता रिसिव्हरने काय केलं, पहिल्यांदा माहिती रिसीव्ह केलेली आहे, नंतर डिकोडिंग केलं, नंतर त्याचा अर्थ लावला, त्या माहितीचा अर्थ. म्हणजे जे काही समजा त्या काही प्रोग्राम होता, तुमचा एपिसोड होता, त्याचा काही त्या अर्थ लावला. आणि मग पुढं काय केलं की त्यांनी असं त्याला झालं की तो काही कार्यक्रम बरोबर वाटला नाही, चांगला नाही, मग काहीतरी तो हे करतो. आता होतं कसं पहा, मग तोही माहिती आता कसं कळवतो त्यांना,
मग काही वेळा काय करतो तो की फोनवरनं कळवेल म्हणा किंवा कदाचित तो वर्तमानपत्रानं काहीतरी लिहीन म्हणा किंवा आणखी आणि मग त्या जो कोणी कार्यक्रम अरेंज केलेला आहे किंवा मी पाठवलेला आहे त्याबद्दल माहिती जाते, अरे बाबा हे एपिसोड बरोबर नाही होत, ह्यात काहीतरी चेंज करायला पाहिजे, काम कसं ॲक्टिंग चांगलं नाही वगैरे वगैरे वगैरे, किंवा हा समजतच नाही, हा एपिसोड समजलेला नाही. तर असं आता या ठिकाणी काय झालं पहा, म्हणजे आता मग पुन्हा हा ग्राहकाने काय केलं ते माहिती पुन्हा प्रक्षेपित केली. म्हणजे तो आता या ठिकाणी ॲक्च्युली आता तो झाला सेंडर, त्यावेळेला त्याचा रोल झाला सेंडरचा. मग त्यांनी काय मेसेज पाठवला की मला हे कळालेलं नाही किंवा ह्यामध्ये हे चुका आहे, हा कार्यक्रम हा असाचा बरोबर नाही. आता हे कोणत्या माध्यमात त्यांनी पाठवलं होतं टी व्हीच्या माध्यमातून किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून. पण ह्यांनी काय केलं, माध्यम कोणतं वापरलं आहे, कदाचित वर्तमानपत्र वापरलं असेल, कदाचित फोन वापरला असेल, बरोबर आहे, या माध्यमातून वापरलं आहे. आणि म्हणून हा जो आणि मग शेवटी ही जाती माहिती पुन्हा प्रेक्षकाकडं. आता हे जे सगळं आहे ही जी प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी ह्याला म्हणतो आपण फीडबॅक. म्हणजे ज्यावेळेला ग्राहक किंवा रिसिव्हर जो आहे तो ज्यावेळेला सेंडरकडे माहिती पाठवतो त्याच्या संदर्भातली, तर त्याला म्हणतो आपण फीडबॅक किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण प्रत्याभरण. आणि मग हे सायकल सगळं पूर्ण होतं. आता हे होत असताना प्रत्येक ठिकाणी मी गोंधळ शब्द वापरलेला आहे या ठिकाणी, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण नॉईज म्हणतो. आता हा काय करतो, हा नॉईज कुठं नॉईज घोटाळा करत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की हा नॉईज जो संदेश मेसेज जो आहे तो मेसेजच्या माध्यमातून जात असतो, तेव्हा ते कदाचित अशी कल्पना करू पण ढग आलेले आहेत काहीतरी बरोबर हे नाही आहे, मग आवाज रेडिओ असेल तर खरखर करतो किंवा ते म्हणजे ते डिश टी व्हीत पाहत असेल तर ते मध्ये बंद पडतं, खराब दिसायला पिक्चर, हा जो तो गोंधळ त्याला आपण तो गोंधळ म्हणतो. आता हा गोंधळ वेगवेगळ्या प्रकार म्हणजे हा नॉईज जो आहे तर त्याला आपण टेक्निकल नॉईज असं म्हणतो आपण, किंवा टेक्निकल नॉईज आहे हा किंवा बॅरियर आहे, हा गोंधळ होत असतो. बऱ्याच वेळा गोंधळ असाही होतो की माध्यमातून ग्राहकापर्यंत म्हणजे हा माध्यमातून चाललेला ग्राहक येत असताना हे तर मध्येही काही गोंधळ होणे शक्यता असते. म्हणजे संदेश प्रेक्षकाकडून माध्यमात जात असताना हा घोटाळा काही वेळा होतो, माध्यमातून जात असताना तो ग्राहकापर्यंत जातो आहे आता तर तिथंही काही वेळा होतो. आणि काही वेळेला ग्राहक ज्यावेळेला पुन्हा हे करत असतो त्यावेळेला देखील असा ह्या नॉईज म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही स्टेजला तो नॉईज होण्याची किंवा गोंधळ होण्याची किंवा ज्याला आपण खऱ्या अर्थानं बॅरियर्स असतात, हे अडथळे असतात, हा एक प्रकारचा अडथळा आहे, त्याला आपण नॉईज असं म्हणतो. आता संप्रेषण वैशिष्ट्य हे सगळे चक्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की संप्रेषणाचे वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील. तर आपल्याला चक्र आपण जेव्हा अभ्यासला असेल लक्षात येईल तुमच्या की संप्रेषणामध्ये प्रेषक, संदेश, माध्यम हे आणि ग्राहक हे प्रमुख घटक असतात. तसेच प्रत्याभरण ही संप्रेषणाची आवश्यक ठरते. म्हणजे घटक कोणते प्रमुख, हे 4च घटक आहेत, प्रेषक, संदेश, माध्यम आणि ग्राहक. पण कम्युनिकेशन होण्यासाठी प्रत्याभरण ही जी गोष्ट आहे ही देखील होणं म्हणजे जी काही क्रिया असते ती होणं आवश्यक असतं, त्याशिवाय कम्युनिकेशन सायकल पूर्ण होत नाही, लक्षात ठेवायचं. आणि परीक्षेमध्ये कदाचित अशा वेळेला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. मागच्या वेळेला कुठं एकदा मागं असं विचारला गेलेला प्रश्न आहे. नंतर संप्रेषण हे किमान 2 व्यक्तीमध्ये होते, तसे ते संस्थामध्येही होते. मी उल्लेख केलाच आहे की संप्रेषण व्हायचं असेल तर किमान 2 व्यक्ती असल्या पाहिजेत किंवा ऑर्गनायझेशन्स असल्या पाहिजेत, आस्थापना असल्या पाहिजेत, त्याशिवाय होत नाही. नंतर ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. म्हणजे असं नाही होत की फक्त एकच मार्गाने फक्त मेसेज जातो आहे आणि दुसरं नुसतं स्वीकारतो असं नाही, त्याला कम्युनिकेशन म्हणत नाही आपण. म्हणजे इन्स्ट्रक्टर जेव्हा इन्स्ट्रक्शन तो देतो त्या विद्यार्थ्यांना, तो इन्स्ट्रक्टर आहे, फक्त मी सूचना देत होतो समजा, आणि विद्यार्थ्याकडनं काही अपेक्षा करत नाही, तुम्हाला काय मला काही कर्तव्य नाही, मी तुम्हाला फक्त सांगणार आहे, मी तुमच्याकडे पाहणारही नाही, तर असं नाही होत, त्याला कम्युनिकेशन नाही म्हणता येणार. तर कम्युनिकेशन कधी होईल, तर मी ज्यावेळेला म्हणजे इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्याच्या वर्तनात जर बदल झाला, त्यांनी जर तुम्हाला काही पुन्हा सांगितलं, फीडबॅक दिला, आणि फीडबॅक दिल्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल केला, हे सायकल पूर्ण झालं, त्याशिवाय त्याला आपण कम्युनिकेशन म्हणत नाही, म्हणून ते द्विमार्गी प्रक्रिया असं म्हणलेलं आहे. नंतर संप्रेषणामध्ये संदेश हा अर्थपूर्ण असावा लागतो. लक्षात घ्या, संदेश जर नसेल तर मग जर अर्थपूर्ण नसेल, आता अर्थपूर्ण हा सुद्धा पुन्हा घोटाळा कसा आहे पहा, अर्थपूर्ण म्हणजे कशा अर्थानं, तर तो जो रिसिव्हर आहे तो रिसिव्हर जो आहे तो रिसिव्हरला समजण्यासारखा अशा अर्थानं अर्थपूर्ण. म्हणजे बऱ्याच वेळा समजा अशी कल्पना करू आपण की मी एखादं मला कन्नड भाषा येत नाही आणि कन्नडमध्ये काहीतरी चाललं असेल, काहीतरी टी व्हीवर प्रोग्राम असेल, तर मी मग व्यक्तच होणार नाही, कारण मला समजणारच नाही तो. मग तो संदेशच होत नाही मग, कारण जोपर्यंत मला समजतच नाही त्याला आपण संदेशच म्हणत नाही. म्हणजे एखादा
खूप चांगली एखादी कल्पना किंवा चांगला एखादा एपिसोड किंवा चांगला चित्रपट टी व्हीवर लागला असेल कन्नडमधला किंवा एखादा तेलुगू तमिळमधला आणि मला जर ते कळत नसेल, मला जर तर त्याला काय अर्थ राहत नाही, तो संदेश होऊ शकत नाही. न संप्रेषणामध्ये प्रेषक व ग्राहक यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. म्हणजे कसं पहा की हे जे आहे म्हणजे प्रेषक आणि ग्राहक ह्याच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसेल तर संप्रेषणच होणार नाही. कारण एक तर पाठवणारा म्हणजे तो घेणारा आहे हे पहिल्यांदा नक्की ठरलेलं आहे की माझ्या पुढचा कोणतं रिसिव्हर आहे ठरलेलं तर मी मेसेज देतो याला किंवा म्हणजे त्याची मग त्याचबरोबर काय होतं, त्याचबरोबर मी असं विचार करतो की मी समजा टीचर आहे, आता या ठिकाणी वर्गातला कोणता तुम्ही घेतला तर टीचरला विचार करायला लागतो मी जे बोलतो आहे ते पुढचा मुलगा जो काय किंवा पुढची जी मुलं आहे ती माझ्या ऐकणारी आहे, ती शिकायला आलेली आहेत, ऐकायला आलेली आहेत, हे असं मी गृहीत धरलेलं आहे. त्या मुलांची पात्रता, त्या मुलांची कुवत ही सगळी मी लक्षात घेतली असते, त्या मुलांची आवडी लक्षात घेतल्या असतात आणि त्यानुसार त्यांना समजेल अशा पद्धतीनं मी माझा जो काही मेसेज द्यायचा असतो तो मेसेज देत असतो. तसं या ठिकाणी म्हणजे आणि जर तो रिसिव्हर आहे तो रिसिव्हरसुद्धा काय असं असतो पहा, रिसिव्हर काय करतो नाही आपल्याला या ठिकाणी काहीतरी मिळणार आहे आणि म्हणून तो पाहत असतो. म्हणजे दोघांचंही म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसेल तर कम्युनिकेशन होणारच नाही लक्षात घ्या. नंतर संप्रेषणाचा हेतू संबंधितामध्ये वर्तन बदल होणे अपेक्षित असते. मग अशी बोललो मी तुम्हाला की तो जर वर्तन बदल अपेक्षित नसेल तर ते संप्रेषणच होत नाही किंवा मी नुसतं फक्त सांगणार असेल ते संप्रेषण होणार नाही. नंतर व्यापारी आस्थापनामध्ये संप्रेषण आस्थापनाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी सहाय्यकारी ठरते. म्हणजे एखादी व्यापारी आस्थापना असेल, एखादी कंपनी असेल, त्या कंपनीतलं ज्या काही त्या संप्रेषणाला उपयोगी कसं ठरतं तर त्यांचं जे काही उद्दिष्ट असतं समजा आपला माल खपावा मग त्या तिकडे जाहिरातीच्या माध्यमातून ते काही मेसेज पाठवत असतात लोकांना, मग लोकांना असं वाटतं की नाही हा आपण माल खरेदी केला पाहिजे, हे अशा अर्थानं ते सहाय्यकारी ठरतं असं म्हटलं जातं. आता संप्रेषणाची वेगळी प्रतिमान आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी फार जुन्या ज्याला फिलॉसॉफर आपण म्हणूया की जे प्लेटो आणि अरिस्टॉटल ही जी मंडळी होती त्या काळातला अरिस्टॉटलनेच मांडलेलं की त्याचं म्हणणं की बा काय तर ते म्हणतो फक्त 3च घटकाला महत्त्व होतं, म्हणजे वक्ता, विषय आणि श्रोता हे 3 घटक कम्युनिकेशनमध्ये असतात असं त्याचं म्हणणं. त्यावेळेला कम्युनिकेशन वगैरे असे टर्म्स अशा अर्थानं नाही विचार झाला तो फक्त या ठिकाणी आपण जसं आपण अध्यापन वगैरे म्हणतो तशा अर्थानं तो विचार होता आणि त्यामुळे त्यांनी फक्त 3च घटक डोळ्यासमोर ठेवले होते की वक्ता, विषय आणि श्रोता हे 3 घटक असतात. आणि मग त्याच्यामध्ये काय म्हणतो की ते विषय श्रोत्याला पटवून देतो हे संप्रेषण. त्याच्यामध्ये काय होतं वक्ता काय करतो एखाद्याला विषय समजून देतो किंवा पटवून देतो म्हणजे ते संप्रेषण असतं. आता या ठिकाणी यात काही गैर पण नाही लक्षात घ्या, तर नाहीतरी शेवटी प्रक्रिया तशीच होत असते. त्या ठिकाणी त्यांनी तशी ती मांडलेलं होतं. पण ह्याचं थोडंसं डिटेलिंग पुढं लोक करत गेले. मग स्ट्रॅम नावाचं एक तज्ञ त्यांनी थोडंसं असं प्रतिमान मांडले पहा. त्याच्यामध्ये काय केलं स्रोत एका बाजूला जो म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात काय पहा या ठिकाणी वरचं जे अरिस्टॉटलचं प्रतिमान आहे ते थोडंसं एक्सप्लेन वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झालेला आहे. स्रोत म्हणजे प्रेषक आहे, सांकेतिकरण करतो म्हणजे त्याच्याकडे जरी माहिती असली समजा मी टीचर आहे किंवा कदा आणि काय करायचं मला विद्यार्थ्यांना काहीतरी मेसेज द्यायचा आहे, माझ्याकडे खूप माहिती मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत अशी कल्पना करू आपण. तर मी जो नुसते पुस्तकं खूप वाचले आडवी तिडवी खूप पुस्तकं वाचली इंग्रजी मराठी वाचली सगळी आणि मला द्यायचे. पण नुसतं तसं तुम्ही चालणार नाही ना, मला ती माहिती थोडंसं फॉर्म्युलेट करावं लागेल, नीट लावून घ्यावं लागेल. कारण माझ्या पुढचा ज्याला मला माहिती द्यायची आहे त्याचा विचार करावा लागेल, त्यांना समजेल असं द्यावं लागेल, कुठली त्या भाषेत द्यावं लागेल आणि त्या दृष्टीने त्याची मांडण करावं लागेल आणि एका विशिष्ट पद्धतीने लँग्वेजमध्ये त्याला ते द्यावं लागेल. म्हणजे लँग्वेज मी अशा अर्थानं म्हणतो आहे की विद्यार्थ्याला समजेल किंवा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल अशा अर्थानं माध्यमातून ती द्यावी लागेल. आणि मग त्या काय हे ह्याच्यातून पाठवलेली माहिती जी आहे म्हणजे हा तो आता संकेत जो आहे म्हणजे या ठिकाणी संकेतला आपल्याला या ठिकाणी मेसेज जो आहे त्याला त्यांनी संकेत म्हणलेला आहे. आणि मग आता निसंकेतीकरण होईल म्हणजे मी पाठवलेली माहिती जी आहे तो विद्यार्थी काय करेल तो ऐकेल आणि ऐकल्यानंतर काय करेल तो त्याला काय करेल त्याचा अर्थ लावायचा तो प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या शिकवणं म्हणजे तरी शेवटी काय असतं पहा जी एक व्यक्ती सांगत असते आणि तुझी जी काही दुसरी व्यक्ती असते ऐकणारी व्यक्ती असते किंवा मुलं असते ते काय करतात तर शिक्षक ज्या भाषेत सांगत असतात त्याच भाषेत नाही विद्यार्थी जरी आपण असं म्हणलं शिक्षकांनी विद्यार्थ्याला समजून घेतलेलं असतं वगैरे सगळं जरी म्हणलं तरीसुद्धा विद्यार्थ्याच्या स्वतःच्या म्हणून जे काही मांडणी असतात ज्ञानात्मक रचना असतात त्याच्या अनुषंगानं तो त्या माहितीचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असतो आणि अशा अर्थानं तो काय करतो त्या माहितीला आपल्या पद्धतीनं समजून घेत असतो निसंकेतीकरण त्याचं करत असतो.
असे स्रॅमचं प्रतिमान आहे. अशी वेगवेगळी प्रतिमानं मांडलेली आहेत. नंतर शॅनन व्ह्युअर हे जे दोघं आहेत त्यांनी काय केले यांनी मांडले 1949मध्ये. साधारणपणे इलेक्ट्रॉनिक माध्यम आल्यानंतर त्यांनी डोळ्यासमोर ठेवून हे मांडलेलं आहे. त्यांच्यामध्ये माहिती संप्रेषणात 3 अडथळे येतात: तांत्रिकता, संदेशाची अर्थनिर्वचन व परिणामकारकता. हे एक मार्गी प्रतिमान असून इथे प्रत्याभरणाचा विचारच केलेला नाही. आता इथं काय केलं पहा, प्रेषक म्हणजे जो काही स्रोत आहे, संदेश, प्रेषक यंत्र म्हणजे या ठिकाणी मी म्हणलं तुम्हाला की कारण ह्याने इलेक्ट्रॉनिक माध्यम डोळ्यासमोर ठेवलं, म्हणजे आपण थोड्या आता टी व्ही म्हणूया किंवा रेडिओ म्हणूया. तर रेडिओमध्ये काय केलं, रेडिओमध्ये या ठिकाणी हे प्रेषक यंत्र आहे. आता हे यंत्र जे आहे, ज्या ते काय तुमचा स्टुडिओ असेल त्यातलं जे काही मायक्रोफोन वगैरे असेल त्या म्हणजे समोर तो बोलत असेल तर त्यामध्ये ते जे यंत्र आहे आणि स्रोत म्हणजे जो कोणी बोलणारा जो वक्ता आहे तो त्यांनी काहीतरी बोलतो आहे म्हणजे संदेश देतो आहे आणि विविध संकेत जे आहेत आता हा ग्राहकापर्यंत पोचतात. आणि हे जे ग्राहक म्हणजे आणि त्याचे गंतव्यस्थान म्हणजे या ठिकाणी हा जो रिसीव करतो हा की हा ग्राहक हा रिसीव केल्यानंतर ते जे तो जो मेसेज आहे त्याला मेसेज त्याला समजला जातो. आता या ठिकाणी पुन्हा त्यांनी काय केले, हा मध्ये गोंगाट म्हणले आपण. तिथे गोंगाट म्हणजे पुन्हा मगाशी म्हणल्याप्रमाणे की त्या ट्रान्समिशनमध्ये काहीतरी अडचण आहे, तांत्रिक अडचण असेल, कधी घोटाळा असेल, आवाज खरखर असेल, मशीनमध्ये काही डिफेक्ट असेल आणि त्यामुळे सुद्धा काही वेळा काय होतं, प्रॉब्लेम होतो आणि तो मेसेजपर्यंत पोहोचत नाही किंवा काय वेळा अर्थ लावण्यातच चूक होते. म्हणजे तो बोलताना बोललेली व्यक्ती जी आहे ती त्या ह्या व्यक्तीला जी काही ऐकणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती नीट समजत नाही, असाच प्रकार होऊ शकतो. असं आता बार्लोचं संप्रेषण प्रतिमान पहा, हे लक्षात द्या, मूळ कल्पना आपण जे मगाशी जे संप्रेषण चक्र पाहिलेलं आहे तेच आहे, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या परीनं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे प्रतिमान SR म्हणजे चेतक प्रतिसाद म्हणून ओळखले जाते. नंतर हे प्रतिमान SMCR प्रतिमान म्हणून ओळखले जाऊ लागले. आता S म्हणजे सेंडर, M म्हणजे मेसेज, C म्हणजे चॅनल आणि R म्हणजे रिसिव्हर. मग अशा आपण पाहिलं होतं की सेंडर होता, मेसेज होता, बरोबर, माध्यम होतं म्हणजे आता ते चॅनल म्हणलं त्यांनी, आणि रिसिव्हर अशा अर्थानं. आता या ठिकाणी प्रेषक जो आहे या बाजूला पहा, आपल्या डाव्या बाजूला, तर प्रेषक मग त्याच्यामध्ये काय करतं, प्रेषकाचं काय संप्रेषण कौशल्य कशी आहे, त्याची वृत्ती काय, ज्ञान, सामाजिक प्रणाली, संस्कृती. आता हे सगळं त्याचं आहे. हे धरून आता हा संदेश देतो आहे पहा. आता या ठिकाणी संदेश देत असताना त्या संदेशामध्ये काय काय असतं, ते जे घटक असतात त्याची रचना असते, त्यात काही आशय असतो. मग अशी म्हणलं तुम्हाला मी, त्या संदेश अर्थपूर्णच असावा लागतो, त्याशिवाय त्याला संदेशसुद्धा म्हणता येत नाही. त्यामुळे संदेशामध्ये ह्या गोष्टी असतात. म्हणजे प्रेषकाकडं हे असणं अपेक्षित आहे, संदेशामध्ये हे गोष्टी असतात. वाहिनीमध्ये आता वाहिनी कोणकोणत्या वाहिनी आहेत तर पाहणे, ऐकणे, स्पर्श, वास, थोडक्यात आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या अर्थानं. म्हणजे बऱ्याच वेळा असं काही नाही की प्रत्येक बोलूनच संदेश देतो असं नाही. मी कधी दाखवतो, चित्र दाखवलं आणि त्याने त्या श्रोत्याने किंवा जे पुढच्या प्रेक्षकाने ते पाहिलं तरीसुद्धा काय मेसेज गेला आणि तो त्या ठिकाणी दिला. म्हणजे या ठिकाणी दाखवणे, पाहणे झालं, बोलणे, ऐकणे झालं, स्पर्श करणे म्हणजे एखाद्या स्पर्शानेसुद्धा संदेश दिला, लक्षात घ्या. तसंच वास, एक वास आला की मग त्या ठिकाणी अरे वा सुंदर गुलाबाचा फुलाचा वास आहे तर, किंवा चव, मी म्हणलं ज्या जी ज्ञानेंद्रिय आहेत ते सगळ्या तुमच्या वाहिन्या आहेत. आणि ग्राहक जो आहे त्या ग्राहकामध्ये पुन्हा संप्रेषण कौशल्य, वृत्ती, ज्ञान, सामाजिक प्रणाली आणि संस्कृती ह्या गोष्टी. कारण ह्याच्यावर ह्या जरी वाहिन्या असल्या तर शेवटी त्याला अर्थ लावायचा असेल तर या गोष्टी कारणीभूत ठरतात. म्हणजे पहा की ग्राहक जो आहे, ग्राहकाची संस्कृती आणि प्रेषकाची संस्कृती ह्या दोन्ही जर सारखेपणा असेल तर तो संदेश तसंच्या तसं जाणं सोपं होतं. बऱ्याच वेळा काय होतं की जर सांस्कृतिक बदल असेल, सांस्कृतिक फरक असेल, त्यांच्या लेवलमध्ये फरक असेल तर तो मेसेज कदाचित तितका ॲक्युरेटली तिथपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून या ठिकाणी ग्राहकामध्ये म्हणजे प्रेक्षकाकडे जशी कौशल्य आहे तशीच ती कौशल्य संप्रेषण तुमच्या ग्राहकाकडे असावी लागतात, तरच तो मेसेज खऱ्या अर्थानं त्या ग्राहकापर्यंत पोहोचेल. हे जे प्रतिमान आहे तर आता ॲलेक्स फिश नावाने त्यांनी काय केलं पहा की 3 अशी त्यांनी प्रतिमानं मांडली आहेत. यात सिंपल पहा, मग आत्ता आपण पाहिलं तसंच आहे, प्रेषक, त्याच्यामध्ये वाहिनी, संदेश आणि ग्राहक, सिंपल.
म्हणजे सांगणारा, ऐकणारा आणि कुठली वाहिनी आहे त्या वाहिनीमधून किंवा ज्याला आपण मग चॅनल म्हणलं आणि त्यातून जातो तो मेसेज. आता या ठिकाणी या पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये फीडबॅकचा काही उल्लेख नाही आहे किंवा बार्लोच्या प्रतिमानामध्ये सुद्धा असा डायरेक्टली उल्लेख केलेला नाही. परंतु या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे की या ठिकाणी कारण ज्यावेळेला आपण संप्रेषण शब्द वापरतो त्यावेळेला त्याच्यामध्ये फीडबॅक आहेच हे समजून घ्यायचं आपण. इथं सुद्धा काही याचा उल्लेख पहिल्या याच्यामध्ये दिसत नाही, पण दुसऱ्यामध्ये मात्र प्रेषक आणि ग्राहक म्हणजे आता का असं काय लिहिले पहा, प्रेषक व ग्राहक म्हणले एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ग्राहक व प्रेक्षक म्हणलेलं आहे. म्हणजे काय ह्या भूमिका बदलत जातात. मग म्हणलं ना तुम्हाला, मी बोलतो ना, मी सांगतो कुणाला तरी तर मी प्रेक्षक असतो, दुसरा ऐकतो, तो त्याच्यावर काहीतरी बोलतो, रिॲक्शन देतो. मग बोलण्यातून असेल, चेहऱ्यावरून असेल, हावभाव असेल, कुठल्याही माध्यमातून असेल तर त्यावेळेला तो सेंडर होईल आणि मी रिसिव्हर होईल. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी केली आहे. नंतर देवाणघेवाण प्रतिमांमध्ये तेच त्यांनी म्हणलेलं आहे की प्रेषक आणि ग्राहक म्हणजे आता तेच मग अशी पुन्हा प्रेषक आणि ग्राहकचा मुद्दाम त्यांनी दोन्ही शब्द ते वापरलेला आहे. पहिल्यांदा प्रेषक असतो, तो नंतर ग्राहक होतो, परत तो प्रेषक होतो, परत तो ग्राहक, असं चक्र राहतं. नंतर प्रत्याभरण वाहिनी, नंतर या ठिकाणी गोंधळ. हे गोंधळ तर सगळीकडे आहे, लक्षात घ्या. आणि हा मधला आहे तो मेसेज जात असतो पहा, या वाहिनीतून मेसेज जात असतो. आणि या ठिकाणी हे प्रत्याभरण होत आहे. ज्याला काय केले पाहिजे या ठिकाणी दोन्हीकडे त्यांनी प्रत्याभरण म्हणलेलं आहे. का म्हणले त्यांनी, तर कारण या ठिकाणी प्रेषक आणि ग्राहक हे दोन्ही एकच आहेत. असं प्रत्येक हा प्रेषक आणि ग्राहक असा आत्तापर्यंत आपण काय पाहत आलो की कम्युनिकेशन सायकलमध्ये एक प्रेषक असतो आणि एक ग्राहक असतो असं आपण म्हणत होतो पहिल्या आकृतीमध्ये. इथं आपण आता काय म्हणतोय, नाही, आता ते दोन्ही एक त्यांची भूमिका सगळी बदलत जाते. आणि त्यामुळे मग त्यांनी प्रत्याभरण आपण फक्त पहिल्या आकृतीमध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्याभरण फक्त आपण खालच्या बाजूला दाखवलं होतं, पण इथं असं नाही. तर प्रत्याभरण दोन्ही बाजूनं त्यांनी त्याला प्रत्याभरणच म्हणलं. पुढच्या वेळेला तो मेसेज जात नाही. म्हणजे मी म्हणलं तुम्हाला की मी बोललो, विद्यार्थ्यांनी ऐकलं, विद्यार्थ्याला समजलं नाही, त्यांनी ते कुठल्या तरी पद्धतीनं म्हणजे तू कदाचित म्हणेल तर मला समजलं नाही म्हणेल किंवा त्या चेहऱ्यावरून मला लक्षात येईल आणि त्याबद्दल मला प्रत्याभरण दिलं. मी पुन्हा काय केलं की मी पुन्हा माझं हे बदललं, शिकवणं बदललं, ते त्याचं प्रत्याभरण झालं. म्हणजे अशा अर्थानं हे सायकल तयार होतं. आता संप्रेषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत पहा. एक आहे घटकाधारित संप्रेषण, हे व्यक्तीमधलं संप्रेषण, समूह संप्रेषण आणि समूह संपर्क माध्यम संप्रेषण. जे व्यक्तीमधलं संप्रेषण असतं काय कळलं. समूह संप्रेषण असतं म्हणजे एक व्यक्ती आणि समूह, म्हणजे जर एक शिक्षक आणि वर्ग किंवा कदाचित असतील की एक वर्ग दुसरा वर्ग, म्हणजे एक गट आणि दुसरा गट अशा अर्थानं. आणि तिसरा समूह संपर्क माध्यम संप्रेषण म्हणजे जे रेडिओ, दूरदर्शन हे जे काय त्याला पण हे मास मीडिया वगैरे म्हणतो किंवा अलीकडं पुन्हा मोबाईल किंवा फोनमधनं सुद्धा हे सगळं होत असतं. नंतर वाहिनी आधारित संप्रेषण प्रकार, जे शाब्दिक, लेखी, तोंडी. आणि आता या ठिकाणी शाब्दिक, अशाब्दिक संप्रेषण म्हणजे शाब्दिकमध्ये लेखी आणि तोंडी. म्हणजे मी शब्दात जर जायचं असेल तर मी काही वेळा मी शब्द, तोंडी मी शिक्षक सांगतायत आणि मुलं ऐकतायत. पण लेखक आहे, लेखक काय करतो आहे, तर तो काहीतरी लिहितो आणि आपल्या वाचकापर्यंत जातो. तर त्या ठिकाणी मेसेज जातो, तो लेखी मेसेज जातो. आणि शिक्षकावर बोलतात तेव्हा तो तोंडी मेसेज आहे. आता अशाब्दिक संप्रेषण म्हणजे मग आपल्या बॉडी लँग्वेजमधून जेव्हा दुसऱ्याला प्रभावित करत असतो, म्हणजे आपण चेहऱ्यावर दाखवतो की मला नाही समजलं किंवा मला राग आलेला आहे, आणि मग ती व्यक्ती त्याप्रमाणे दखल घेते आणि त्याप्रमाणे त्याच्या वर्तनामध्ये बदल करते. हा जो त्याला म्हणायचं अशाब्दिक संप्रेषण. आता संप्रेषणाचे दिशाधारित वर्गीकरण, हे मगाचं जे वर्गीकरण जे होतं ते घटकाधारित होतं, म्हणजे यातले जे घटक आहेत त्या घटकाधारित होतं. आता या ठिकाणी संप्रेषणाचा प्रकार आहे ते संप्रेषण दिशाधारित वर्गीकरण. आता हे एक आहे ते अनुलंब संप्रेषण, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यास सूचना देणे किंवा कर्मचाऱ्यांनी विनंती करणे, औपचारिक, याला म्हणायचं की अनुलंब संप्रेषण. हमखास याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या कारखान्यामधला तो मॅनेजर असतो किंवा सुपरवायझर असतो आणि आपल्या ह्याला जो काही सूचना देतो कर्मचाऱ्यांना, हे जे आहे ते अनुलंब व्हर्टिकल आहे. म्हणजे काय करतो, वर मी सूचना तुम्हाला देतो आहे आणि काही खालचा जे काही जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी काही विनंती करतो काय आपल्या अधिकाऱ्याला, तर ही जे आहे ते अनुलंब संप्रेषण ज्याला म्हणतात. नंतर क्षितिज समांतर संप्रेषण. आता हे औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकतं.
उदाहरणार्थ पहा, एकाच श्रेणीच्या गटात एखादे परिपत्रक फिरवणे, एखाद्या मोठ्या आस्थापनामध्ये विविध विभागाने एकमेकांना माहिती पुरवणे. समजा एखादं कॉलेज आहे आणि कॉलेजमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि डिपार्टमेंट्समधून एकमेकाला काही माहिती पुरवणं हे जे जाळ होतं. किंवा एखादा मोठा कारखाना असेल किंवा इंडस्ट्री असेल, त्याच्यामुळे वेगवेगळे असे त्याचे डिपार्टमेंट्स असतील, त्या डिपार्टमेंटमधून ही माहिती तिकडे ही माहिती एकमेकाला माहिती जात असते. त्याला म्हणजे क्षितिज समांतर, म्हणजे सगळी एकाच लेवलला आहे. वरच्यामध्ये काय होतं, वर एक अधिकारी होता आणि बाकीचे खाली होते. इथं असं नाही, हे सगळे एकाच लेवलचे आहे आणि त्यामुळे माहिती त्याला म्हणायचं क्षितिज समांतर. नंतर तिसरा प्रकार जो करणे, ज्यावेळी श्रेष्ठ कनिष्ठ असा विचार न करता एखादा संदेश किंवा माहिती एकमेकाकडे पोहोचली जाते, त्याला आपण करणीय संप्रेषण किंवा डायगोनल कम्युनिकेशन असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं पहा, की अशी आपण कल्पना करूया की जसं मग अशी म्हणतो मला की आस्थापनामध्ये एखादा मॅनेजर असतो किंवा सुपरवायझर असतो, तो सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतो. बऱ्याच वेळा ते नुसतं फक्त कधी असं होतं की कारण तू वर असून त्याला ते डोक्यात ते असतं की मी याचा मालक आहे किंवा वरिष्ठ आहे, असे ते डोक्यात असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की ज्या ठिकाणी डेमोक्रॅटिक वातावरण असतं, त्यावेळेला काय होतं की तो जे समजा तो अधिकारी जरी असला किंवा आणखी असलं तरी एकमेकाला की काही वेळा तो वरचा यांना जे सूचना देतो किंवा खालच्या वरच्या देतो किंवा हे दुसऱ्याला देतो, अशी कुणी कोणाला सूचना देते किंवा माहिती सांगत असतं. अशा पद्धतीचं जेव्हा संप्रेषण होतं त्याला म्हणायचं करणीय संप्रेषण. म्हणजे डेमोक्रॅटिक ॲटमॉस्फिअरमध्ये हे शक्य असतं. ह्याच्यामध्ये डेमोक्रॅटिक ॲटमॉस्फिअरमध्ये अनुलंब संप्रेषण अपेक्षित नाही. त्या ठिकाणी डेमोक्रॅटिकमध्येच हे करणीय संप्रेषण आहे ते शक्य असतं. आता संप्रेषण जाल वेगवेगळे प्रकार पहा, म्हणजे आता हेच थोडक्यात ह्याच कल्पना कशा वेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत. संप्रेषण विविध रीतीने घडत असते. एखाद्या व्यवस्थापनामध्ये विविध घटकांचे संबंध कसे असू शकतात, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये संप्रेषण ही प्रक्रिया विविध प्रकारे घडते. तर पहिल्या ते श्रृंखला जाल. व्यवस्थापनामधील साचेबंद नोकरशाहीतील सदस्य अगदी पूर्व नियोजनानुसार सूचना एकाकडून दुसऱ्याकडे अगदी ठराविक क्रमाने पाठवतात, हे आपणास खाली आकृतीवरून लक्षात येईल. आता हे जे आहे की हे आपल्याला लक्षात येतं की इथून या ठिकाणी पहिला जे घटक आहे तो दुसऱ्याकडला, दुसरा तिसरा आणि या ठिकाणी काय करतो पहा की हे जे एक साखळी तयार झालेली आहे, ही एक प्रकारची साखळी तयार झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी माहिती एकमेकाकडे अशी पाठवतात, ह्याला म्हणायचं श्रृंखला जाल. कारण या साखळी आहे म्हणून याला म्हणायचं श्रृंखला जाल. म्हणजे या ठिकाणी सूचना म्हणा, विनंती म्हणा किंवा काही तक्रारी म्हणा, अडचणी म्हणा एकमेकाला सांगत असतात, पण एकाच लेवलचे लोक आहेत, एकाच लेवल आणि अगदी ठरवून एकमेकात होत असतात. तर हे अशा पद्धतीने जेव्हा संक्रमण हे होतं त्याला नंतर चक्रजाल म्हणजे व्हील नेटवर्क. यामध्ये एका मध्यवर्ती सदस्याकडून इतर सदस्याकडे माहिती पुरवली जाते. आता इथं काय झालं होतं पहा मग अशी की हा जो काही समजा आपण त्याला बॉस म्हणून किंवा काय तो मध्ये होता आणि तो काय करतो इकडं पटेल दोन्हीकडं आणि एकमेकाला ते सांगत जात आहेत. इथं तसं झालेलं नाही. आता इथं काय झालेलं आहे, तर हा मध्यवर्ती जो आहे तो हा घटक आहे आणि तो काय करतो की सगळीकडे आपले जे बाकी जे आपले कॉर्नर्स दाखवले आहेत ना, की यांना तो काही माहिती किंवा सूचना सांगत असतो आणि ते त्यांना विचारत असतात. समजा अशी कल्पना करू, एक अधिकारी आहे आणि त्याची 4-5 डिपार्टमेंट्स आहेत, ते किंवा ते या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे 6 डिपार्टमेंट्स आहेत. त्या 6 डिपार्टमेंटमध्ये 6 माणसं आहेत अशी आपण कल्पना आहे. त्या 6 डिपार्टमेंटचे 6 हेड आहेत अशी आपण कल्पना करूया. किंवा कॉलेजचा प्रिन्सिपल या ठिकाणी सेंटरला बसलेला आहे आणि 6 डिपार्टमेंटची हेड त्या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी हे प्रिन्सिपल काय करतात की ह्या हेडला सूचना देत आहेत. आता ह्या हेडला सूचना दिल्यानंतर तो हेड पुन्हा त्या ह्याला काही विचारू शकतो त्या सूचनेसंदर्भात, आम्हाला हे नाही, अमुक नाही, काही कळालं नाही किंवा ते काही माहिती नाही वगैरे वगैरे असं बोलू शकतो. किंवा दुसऱ्या सूचना ते तिसऱ्याला, पण ह्या हेडचा त्या हेडचा संबंध आलेला नाही. ह्या सूचना ज्या काय आहेत ह्या सूचना ह्याच हेडला दिलेल्या आहेत. म्हणजे एक्स समजा हेड असेल, त्या एक्स हेडला ज्या प्रिन्सिपलने सूचना दिलेल्या आहेत त्या, आता हा जो एक्स हेड आहे तो वाय हेडचा काही संबंध नाही. वाय म्हणजे आता या ठिकाणी पुन्हा वायला कोण सूचना देणार आहे, पुन्हा तो प्रिन्सिपलच सूचना देणार आहे अशा अर्थानं. नंतर हे वर्तुळाकृती किंवा सर्क्युलर नेटवर्क की येथे गटातील सदस्य आपापल्या शेजारील सदस्यांशी संपर्क साधतात व माहिती, विचार, भावना यांचे आदानप्रदान करतात. हे आपण थोडंसं पुन्हा कॉलेजमधलं किंवा शाळेतलं उदाहरण घेतलं तर स्टाफ रूममध्ये आपण बसलं अशी कल्पना करू आपण. तर स्टाफ रूममध्ये काय करतो आपण, एकमेकाला जे काही माहिती म्हणा किंवा काही एखादी
समजा कॉलेजमध्ये काही ते कार्यक्रम असेल, त्याबद्दल काही चर्चा असेल, ती ज्यावेळेला चर्चा होत असते त्यावेळेला काय होत असतं, अशा प्रकारचं संप्रेषण त्या ठिकाणी तयार होत असतं. त्याला आपण संप्रेषण जाल असं म्हणतो. कारण इथं काय होत असतं की प्रत्येकजण दुसऱ्याला, तिसऱ्याला, पुन्हा पहिलं दुसऱ्याला, म्हणजे थोडक्यात गप्पा ज्याला आपण म्हणतो, थोडक्यात असे इतर लोक आपण मध्ये बसलेलो असतो, त्यावेळेला हे वर्तुळाकृती जाल असतं. नंतर आता हेच सर्व वाहिन्या जाल, म्हणजे आता हे संप्रेषण विविध गटामध्ये अथवा संघामध्ये घेऊन येते. येथे आंतरक्रियांची तीव्रता व वारंवारता या दोन्ही बाबी उच्च कोटीच्या असतात. येथे माहिती सर्व दिशांना पसरत असते. इथे कोणीही औपचारिक नेता नसतो. संप्रेषण जे या ठिकाणी होतं, या ठिकाणी लक्षात घ्या की हे संप्रेषण आहे. हे आता या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, मग अशी म्हणतो आपण ABCDEF. या ठिकाणी हा जो ए आहे, हा एची सीशी संपर्क आहे, सीचा डीशी आहे, डीचा एशी आहे, डीचा ईशी आहे, ईचा बीशी आहे. म्हणजे कुणीही कुणाशी संपर्क साधतो. ह्यातला कुणी लीडर नाही. आता पण काय आपण पाहिलं, एक बॉस होता आणि तो बॉस सगळ्या सोयीचं सांगत होता. इथं असं नाही आहे, इथं असं नाही आहे. इथं कुणी कुणाचा बॉस नाही, कुणी ह्याला लीडर नाही आहे. आणि ह्या ज्या गटामध्ये सगळे आपापले जे सदस्य आहेत ते एकमेकाला आपल्याला संदेश देत असतात. त्यावेळेला आपण म्हणतो हे जे काही संप्रेषण ते सर्व वाहिन्या जालाला म्हणतात, सर्व वाहिन्या जाल आहे. आता प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक बाबी कोणत्या? जर संप्रेषण प्रभावी व्हायचं असेल, हां, तर एक सांगायची गोष्ट मला की ह्या ज्या वाहिन्या जाल सगळे काही जे आहेत ना, हे थोडंसं नीट समजून घ्या. जरा वाचा पुस्तक, सो नंतर गेल्यानंतर थोडा विचार करा, पुन्हा एकदा ऐका माझं लेक्चर नंतर करते सवडीनं. आणि तुम्ही काय करा, कारण काय कदाचित याच्यावर सुद्धा एखाद्या परीक्षेमध्ये एक उदाहरण दिलं जाईल, कधी सिच्युएशन दिली जाईल आणि ही सिच्युएशन या ठिकाणी अमुक अमुक जाल आपल्याला असं नाव देता येईल, असं एखादा प्रश्न पेपर सेटर तुम्हाला विचारू शकतो. जर प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक बाबी कोणत्या? पहिला प्रेक्षकाच्या बाबतीत काय व्हायला पाहिजे, तर त्यांनी संदेश तयार करणं, ग्राहकाची कुवत, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेणं, सांकेतिकरण करणं, समर्पक माध्यमाची निवड करणं, ही जी कामं आहेत ही कामं नीट व्हायला पाहिजेत. म्हणजे पहिला संदेश तयार करणं. मी मग अशी म्हणतो तुम्हाला की खूप माहिती गोळा केली. आता प्राध्यापकांनी खूप अभ्यास केला आणि तो अभ्यास केला, याच्याकडे माहिती गोळा खूप झालेली आहे, परंतु नुसती माहिती गोळा होऊन चालणार नाही, त्याचं मेसेजमध्ये रूपांतर करायचं असेल. कारण ज्याला आपल्याला द्यायचं आहे तर त्यासाठी ते काय करावं लागलं, म्हणजे जसं आपण एका वेगळ्या भाषेत आपण त्याला म्हणतो की नोट्स काढणं, नोट्स तयार करणं किंवा त्याला फॉर्म्युलेट करणं, सगळी ती माहिती नीटनेटकी लावून घेणं हा महत्त्वाचा भाग असतो. कारण अनेक पुस्तकं वाचलेली असतात, अनेक ठिकाणून माहिती मिळवलेली असते, पण कशी अशी अस्ताव्यस्त पडलेली माहिती तशीच प्रेझेंट करून चालत नाही. आणि म्हणून हा संदेश तयार करणं म्हणून हा भाग आहे, हा चांगला व्यवस्थित केला पाहिजे. नंतर प्रेक्षकांनी काय केलं पाहिजे, ग्राहकाची कुवत लक्षात घ्यायला पाहिजे. आपण आपला टार्गेट ग्रुप कोणता आहे, आपण कुणा पुढं बोलणार आहे, कुणासाठी बोलतो आहे, कुणाबरोबर बोलतो आहे. तर ह्या गोष्टीसाठी तो ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे, ज्या व्यक्तीशी आपल्याला संबंध साधायचा आहे, ज्या मुलांना त्याची कुवत काय आहे, बौद्धिक कुवत काय, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे, हे माहिती घेणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा असं होतं की शहरी भागातला काय वाढलेला मुलगा शिक्षक झाला आणि तो ग्रामीण भागात त्याला नोकरी करायला लागली, तर कदाचित असं होतं की तो जी उदाहरणं देतो ती उदाहरणं त्या ग्रामीण भागातल्या मुलाला कदाचित कळणारच नाही. कारण जर त्या शिक्षण समजून घेतलं की मुलं ग्रामीण आहेत, त्यांना माहीत नाही, किंवा ह्याच्या उलटं देखील होतं. ग्रामीण भागातला शिक्षक आहे आणि तो शहरात शिक्षक म्हणून झाला. म्हणजे मला अजून आठवतं की असं एक उदाहरण पुस्तकात होतं की त्या लोखंडाच्या प्रसरणाचं उदाहरण आम्ही द्यायचो. ते गाडीच्या चाकावर धाव चढवताना ती गरम करावी लागते असं असायचं. आणि मग आम्ही असंच शिकवायचो शाळेमध्ये. पण हे ठीक आहे, खेड्यातल्या मुलांना ते बरोबर आहे, ते पटकन कळत लक्षात येतं. पण शहरातल्या मुलाला ती बैलगाडीचं चाक म्हणजे काय ते माहीत नाही, ती धाव म्हणजे काय माहीत नाही. आणि तुम्ही जे उदाहरण म्हणून देत आहे कशाच्या उष्णतेच्या प्रसरणासाठी, तर तो मेसेज त्याच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. आणि म्हणून प्रेक्षकाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे ती. नंतर सांकेतिकरण त्याला नीट करता आलं पाहिजे. नंतर समर्पक माध्यमाची निवड केली पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणता मेसेज द्यायचा तर ते माध्यम नीट, म्हणजे एखादं माध्यम चांगलं किंवा वाईट नसतं, लक्षात, कुठलंही माध्यम चांगलं किंवा वाईट नसतं, तर ते समर्पक किंवा असमर्पक असतं. म्हणजे कुठला मेसेज द्यायचा आहे त्याला अनुषंगून ते माध्यम पाहिजे. बऱ्याच वेळा तर काय होतं पहा, समजा मुलांच्यामध्ये आपल्याला भावनिक विकास निर्माण करायचा. आज मला मुलांच्या पुढं काय तर मुलांच्या ह्याच्यामध्ये एक भावपूर्ण कविता आहे, लक्षात घ्या, भावपूर्ण कविता आहे वाचायची मला. आणि मग मला अपेक्षित काय त्या ठिकाणी,
तर ती कविता वाचताना त्या मुलांच्या मनामध्ये भावनांचा विकास व्हावा. मुलं जी आहेत ना त्यात अशी रंगून गेली पाहिजेत. पण शिक्षक काय करायला की ती जी कविता आहे ती कविता त्याची शब्दार्थ आणि ओळी सांगत बसले त्याची, तर तो मेसेज नीट जात नाही. म्हणजे या ठिकाणी काय केलं पहा की घोटाळा केला तुम्ही. दुसरी गोष्ट किंवा तेच काय की तुम्ही चित्रण दाखवायला लागलं कविता. चित्र दाखवून काय फायदा आहे कवितेला? कवितेला चित्र दाखवून फायदा नाही, काही गरज नाही त्याची चित्राची. तर त्या ठिकाणी तुम्ही किती भावपूर्ण रीतीनं ते सादर करता त्याच्यावरचा अवलंबून आहे. म्हणून माध्यम कोणतं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची भाव असतील, मग त्यावेळेला तुमची बॉडी लँग्वेज असेल, ते कसे व्यक्त करता तुम्ही, त्याच्यावर पुढच्या मुलांच्या मनावर काय परिणाम व्हायचा ते होईल. पण तुम्ही जर वृक्ष चेहऱ्यानं जर भावपूर्ण कविता असणारी कविता जर वृक्ष चेहऱ्यानं वाचणार असाल तर तुम्हाला जो मेसेज जायला पाहिजे तो मेसेज तिथपर्यंत जाणार नाही अशा अर्थानं. नंतर ग्राहक जो आहे त्याला निःसांकेतिकरण करता आलं पाहिजे. म्हणजे आपण जे काही मेसेज स्वीकारत असतो तर त्याला त्याचा अर्थ लावता आला पाहिजे, त्याला डिकोडिंग करता आलं पाहिजे. त्याला निःसांकेतिकरण जर नीट करता आलं नाही तर त्याला पुढचं काहीच कळणार नाही. म्हणून त्याला संदेशाचं आकलन व्हायला पाहिजे आणि समर्पक आणि तात्काळ प्रत्याभरण. कारण जेवढं तुम्ही तात्काळ प्रत्याभरण कराल तेवढं पुन्हा ते पुढचं फीडबॅक म्हणजे तिकडून पुन्हा ते दुरुस्त होऊन गेईल ना मेसेज. बऱ्याच वेळा असं होतं पहा, टी व्हीवर काही प्रोग्राम चालू असतात, आपल्याला माहिती आहे सध्या काही वेगवेगळ्या प्रकार चॅनलवर वेगळे कार्यक्रम चालू असतात, वेगवेगळ्या तुमच्या सिरियल्स चालू असतात आणि सिरियलमध्ये एखादा एपिसोड खराब असतो. मग ते एपिसोड खराब असल्यानं काय होतं बऱ्याच वेळेला हे कधी कळतं त्या प्रोड्युसरला किंवा दुखून आपल्याला दाखवतं त्याला कोणतरी मग वर्तमानपत्र येतं, कधी रविवारच्या वर्तमानपत्रात कधीतरी वर्तमानपत्रात त्याचं समीक्षण येतं आणि ते मग टीका येते की काय बरोबर नाही, अमुक नाही तमुक नाही, आणि मग तो त्याची दखल घेणार, मग पुढच्या ह्याच्यात दुरुस्त. म्हणजे ह्यात खूप वेळ जातो लागते. तर असं होऊन चालणार नाही. तर इमिजिएट हे मिळालं पाहिजे, फीडबॅक मिळाला. अलीकडे आता आपण मग काय करतो की फोनमधनं किंवा फेसबुक म्हणा व्हॉट्सअपमधनं म्हणून हा लवकर पोचू शकतो आणि मग त्या ठिकाणी त्याप्रमाणे तशी तो दुरुस्ती करू शकेल. म्हणजे दुरुस्त केलेला मेसेज पण तो पाठवेल आपल्याला, म्हणून ते लवकर व्हायला पाहिजे. नंतर संदेश जो आहे तो मेसेज आहे तो लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल काय तर ते मेसेज असते. कारण जर मेसेजच चांगला नसेल तुमचा आणि तो जर त्यांना सांकेतिकरण जर करता आलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणून हा संदेश जो आहे तो चांगला व्यवस्था असला पाहिजे. नंतर माध्यम जे आहे ते संदेश प्रेषक ग्राहक यांच्या संदर्भात समर्पकतेची निवड पाहिजे. म्हणजे ते माध्यम असं असलं पाहिजे की ते जे पाठवणार आहे त्यालाही वापरता आलं पाहिजे, त्याला माहिती असली पाहिजे. आपण ज्या माध्यमाचा वापर करतो आहे त्याच्यात त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे, त्याला वापरता आलं पाहिजे. ते म्हणजे जसं आपण म्हणतो की मला माझ्यापुढं जर माईक दिला तर मला ते नीट बोलता आलं पाहिजे, त्यातून सांगता आलं पाहिजे. मला जर समजा या ठिकाणी ॲक्टिंगमधनं दाखवायचं असेल तर त्याचे ते ज्ञान पाहिजे मला त्या माध्यमाचं, तरच मला त्या ठिकाणी तर माझा मेसेज नीट जाईल अशा अर्थानं. मग केवळ जसं संदेश प्रेषकाच्या बाबतीत आहे तसं ग्राहकाच्या बाबतीत सुद्धा तो मेसेज जो आहे त्याला नीट कळेल असंच तो माध्यम असलं पाहिजे. तर प्रत्याभरण मग अशी म्हणलं तुम्हाला तात्काळ आणि प्रेषकापर्यंत पोहोचण्याची सोय असली पाहिजे. आता या संप्रेषणामध्ये कशामुळं कोणकोणते अडथळे येतात? ते शारीरिक अडथळे. आता या ठिकाणी दोन्ही म्हणजे या ठिकाणी शारीरिक अडथळे म्हणतो त्यावेळेला मग जो प्रेषक आहे तो आणि रिसिव्हरच्या बाबतीत सुद्धा म्हणजे ज्ञानेंद्रियातील दोष. म्हणजे जर तुमचे ज्ञानेंद्रिय जर थोडीशी कमकुवत असेल, समजा कोणाला ऐकू येत नसेल नीट म्हणा किंवा दिसत नसेल नीट म्हणा किंवा कुठल्याही स्पर्श नीट होत नसेल तर त्यामुळे काही प्रॉब्लेम येतात. नंतर आकलन क्षमतेतील गुण म्हणजे कुवतच नसेल, म्हणजे त्याला आपण मेंटली थोडासा कमी हे असेल, कुवत असेल तर मग वरच्या लेवलचा आपल्याला मेसेज कळत नाही. जसं आपण थोडक्यात असं म्हणूया, थोडक्यात समजा अगदी साधारण ग्रामीण भागातला मुलगा आणि मराठीत माध्यमातून शिक्षण झालेला, मग शहरी असो किंवा ग्रामीण असो किंवा कुठला असो, मराठी माध्यमातूनच स्वतः शिक्षण झालं आणि इंग्रजी माध्यमातून मेसेज काहीतरी येतो आहे किंवा एखादं इंग्रजीतनं काहीतरी सिरियल चालू आहे तर नाही कळत ना मला, ते आकलनच होत नाही माझं त्याचं, असं होऊ शकतं. नंतर तांत्रिक अडथळे म्हणजे माध्यम दोष म्हणजे की हवामान वगैरे असेल तर त्यामुळं किंवा ते फिल्म खराब असते, काय वेळेला आवाज दोष येतो, त्याच्यामध्ये माईक खराब असतो, मला ध्वनिफीत खराब असते, कॅसेट खराब असते लावणाऱ्याची, CD खराब असते किंवा आपलं जे काही मॉडेल असते किंवा जो रेडिओ किंवा TV तुमचा असेल तो खराब असेल, त्यामुळे देखील ह्या प्रॉब्लेम होतात. नंतर मानसशास्त्रीय अडथळे त्यामध्ये प्रेक्षक आणि ग्राहक यांची चुकीची ग्रहितके. म्हणजे प्रेक्षकाचे काय करतो, तो प्रेक्षक जो असतो तो त्याची काही चुकीची धारणा किंवा काही गृहीतक असतात पहा, आणि मग त्या चुकीच्या धारणेवर तो सगळं काम करत असतो. म्हणजे त्याला असं वाटतं की पुढच्याला समजतच, मी बोलतोय त्याला समजायलाच पाहिजे
एवढं समजत नाही का मुलांना तेव्हा, असं तो गृहीत धरतो. हे गृहीत धरणं काय चुकं. तसे ग्राहकाचं सुद्धा असू शकतं. कारण मगाशी आपण म्हणलं की नाही तर शेवटी म्हणा प्रेक्षक आणि ग्राहक हे त्याची आलटून पालटून त्यांच्या भूमिका बदलत असतात. त्यामुळे ह्यांचे हे चुकीच्या गृहीतकामुळे देखील काही वेळा हा मेसेज जो आहे तो नीट पोहोचत नाही किंवा कम्युनिकेशन नीट होत नाही. नंतर चुकीच्या श्रद्धा असतात, म्हणजे काही अशा त्याचे असे दृष्टिकोन बनलेले असतात काही लोकांचे. आणि मग त्याच्यातून मग जे काही घोटाळे होत जातात, म्हणजे एखाद्या मेसेजबद्दलच्या म्हणा किंवा एखाद्या तत्वाबद्दलच्या म्हणा, एखाद्या सूत्राबद्दलच्या म्हणा, एखाद्या भाषेबद्दलच्या, तर काही धारणा आपल्याला त्या चुकीच्या असतात. आणि त्यात म्हणजे मग त्या जो मेसेज देणारा जो आहे ती जर चुकीची धारणा असेल तर मग त्याच्याकडून जाणारा मेसेज काही चांगला सरळ जाणारच नाही ना, तर तो चुकीचाच मेसेज जाण्याची शक्यता असते. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जो काही आपल्याला सामान्यीकरण करण्यात फार घाई असते. आपण सहजपणे बोलून जातो बा, अरे ते अमुक अमुक हे अमकी माणसं आहेत ना ते फार चिकट असतात किंवा हे अमकी नालायक असतात, ते अमुक हे UP म्हणजे बिहार म्हणजे मागासलेलं राज्य, असं आपण गृहीतच धरलेलं आहे. आपण सामान्यीकरण करतो. बिहारमध्ये सगळीच माणसं हे आहेत, गरीब आहेत का? बिहारमधली सगळीच माणसं अडाणी आहेत का? बिहारमधली हुशार माणसं नाहीत का तिथं? हे सगळं लक्षात घे. पण आपण काय करतो, सामान्यीकरण करून टाकतो आणि त्यामुळे मग घोटाळे होतात. त्याच्याबद्दल मग आपला जो पूर्वग्रह तयार होतो आणि पूर्वग्रहामुळे आपण जो मेसेज देऊ कुणाला त्याबद्दलचा, तर तो चुकीचा जाण्याची शक्यता असते. नंतर तात्काळ प्रतिक्रिया देण्याची घाई, म्हणजे आपण समजून न घेता, बऱ्याच वेळा काय करतो, समजून न घेता रिॲक्शन देण्याची आपल्याला काय वेळा घाई असते आणि त्यामुळे देखील काही घोटाळे निर्माण होतात. तसं स्वतःचा अवास्तव स्वाभिमान असतो, म्हणजे मी स्वतः कोणीतरी आहे असं त्याला असं वाटतं. तसं संकुचित वृत्ती असते. पूर्वग्रह दूषित, म्हणजे त्याचे पूर्वग्रह बनलेले असतात. नंतर काय वेळा पिढीतलं अंतर असतं, 2 पिढीतलं अंतर, म्हणजे मी आता माझं वय जे आहे आणि मी काय जेव्हा बोलायला जातो विद्यार्थ्यासमोर, काही वेळेला विद्यार्थ्याला मी जे उदाहरण देतो, मी जे काही प्रसंग सांगतो ते विद्यार्थ्याला नाही सहजासहजी ॲक्सेप्ट होत का, तर मी माझ्या पिढीतले तत्त्व, माझ्या पिढीतले काही संस्कार हे सगळे व्यक्त करत असतो, उदाहरण ती देत असतो आणि मग त्या पिढीतल्या मुलांना ते काही लक्ष येत नाही. नंतर काय वेळा भीती, नंतर भावनेचा क्षोभ, म्हणजे भावनाचा क्षोभ म्हणजे क्षोभेचा, तुम्ही खूप राग आला असताना अशा वेळेला तुम्ही एखादा मेसेज देता तेव्हा चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता असते. किंवा याच्या उलट ग्राहक जो असतो त्याचे जे तो अवस्था, मानसिक अवस्था जर ठीक नसेल तर भावनेचा क्षोभ झाला असेल तर अशा प्रकारे मेसेज व्यवस्थित त्याला स्वीकारता येत नाही, त्यामुळे त्याचं कम्युनिकेशन नीट होत नाही. नंतर नव्याला न स्वीकारण्याची वृत्ती असते. बऱ्याच वेळा जेव्हा आपण मेसेज एखादा मिळतो त्यावेळेला नवीन मेसेज आला की आपल्याला सहजासहजी आपण कुठलीही गोष्ट नवीन न स्वीकारण्याकडे आपल्याला कल असतो. सर्वसामान्यपणे ही प्रवृत्ती आढळून येते आपल्याला आणि त्यामुळे देखील मग जे काही मेसेज देणार असतो तो बिचारा चांगला मेसेज देत असतो, परंतु आपल्याला मात्र नाही, ह्यात काय नवीन नाही, हे काय बरोबरच नाही, आमचं पहिलंच बरोबर होतं, अशा पद्धतीची भावना त्या ग्राहकामध्ये होत जाते. नंतर सांस्कृतिक अडथळे, मग अशी म्हणत मला की प्रेक्षक आणि ग्राहकातील सामाजिक दर्जामध्ये फरक असेल, सांस्कृतिक वातावरणामध्ये फरक असेल तर निश्चितपणे तो मेसेज जो आहे तो मेसेज नीटपर्यंत पोहोचत नाही. म्हणून तुम्हाला की मग रेडिओचा कार्यक्रम असू दे, टी व्हीचा कार्यक्रम असू दे, वर्गातलं अध्यापन करणं असू देत किंवा आपण परस्परातल्या बोलणं असू देत, म्हणजे दुसऱ्या कल्चरमधल्या काही व्यक्ती असेल पण त्याला जर आपण काही वेगळं सांगायला लागलो आणि त्या दोघातला सांस्कृतिक मोठा फरक असेल, सांस्कृतिक बदल खूप असेल तर त्यांना लक्षात येत नाही, कारण आपले तत्त्वच वेगळे राहतात, आपले जे संस्कार वेगळे असतात आणि मग वेगळ्या कल्चरमधला मनुष्य आहे. आपण अशी कल्पना करू की एखादा युरोपियन मनुष्य आहे, युरोपियन माणसाला जर आपण काय त्यांच्याशी बोलायला तर आपलं मेसेज त्यांना लवकर लक्षात येणार नाही, कारण आपलं कल्चर वेगळं आहे, त्यांचं कल्चर वेगळं आहे, त्यांची तत्त्व जगण्याची वेगळी आहे आणि त्यामुळे काही वेळा हा घोटाळा होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक वातावरणात फरक असल्यामुळे देखील हा घोटाळा होतो. जसं आपण ग्रामीण शहरी असेल म्हणा किंवा वेगळ्या प्रांतातले लोक असतात, त्या प्रांतातला मनुष्य असतो, ह्या प्रांतातला मनुष्य असतो आणि मग जसं आपल्याला या ठिकाणी मी म्हणलं तुम्हाला की आपल्याला असं वाटतं नेहमी काय ते काय करवा चौथ करतात वगैरे काहीतरी असं वाटतं ते. पण जर तुमच्याकडं जर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याकडे वटसावित्री सण ज्या पद्धतीने भावनेनं करत असतात स्त्रिया, तर त्या तिकडं ते करवा चौथ हे पण करत असतात. त्यांच्या दृष्टीनं वटसावित्रीचं काही फारसं महत्त्व नाही, आपल्या दृष्टीने कधी करवा चौथ वगैरे काही भाग नाही, परंतु मग हा फरक आहे लक्षात घ्या, सांस्कृतिक वातावरणाला फरक आहे आणि मग त्याच्या संदर्भातली काही गोष्ट म्हणा किंवा आणखी काहीतरी सांगायचं असेल कोणाला काहीतरी तर ते तिथपर्यंत नीट पोचत नाही, कारण लक्षात घ्या ती माहिती म्हणून नव्हे,
कारण त्या पद्धतीचं जे सांस्कृतिक तुमची जडणघडण घडली असते त्यामुळं हा प्रॉब्लेम निर्माण होतात. तर हे सगळे अडथळे असतात आणि हे सगळे अडथळे जर पार केले तरच मग हे सगळं संप्रेषण जे आहे ते चांगलं होऊ शकतं. ते विशेषतः आपल्याला या ठिकाणी मी म्हणतो मला की आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये पेपर सेटरचा प्रश्न घालण्याची शक्यता असते किंवा त्याला असं वाटेल किंवा कुणी असं टाकेल. एक तर तुमच्या संप्रेषण चक्रातल्या घटकाच्या कार्यासंदर्भात असेल, कोणाचं काय कार्य असतं, काय कार्य दिली जाते आणि अमुकामुकाचं कार्य सांगितलं. एक संप्रेषण जाल जे वेगवेगळ्या प्रकारचे जाल आहेत त्याचं उदाहरण दिलं जाईल, सिच्युएशन दिली जाईल आणि त्या ठिकाणी कोणतं संप्रेषण जाल होतं तर जे प्रकार जे आहेत किंवा हे जे प्रतिमान आहे हे प्रतिमानाचं उदाहरण दिलं जाईल आणि हे प्रतिमान कुणाचं आहे असं विचारलं जाईल. तर अशा पद्धतीची परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. पण हा अत्यंत सोपा असा घटक आहे. थोडा एक दोनदा जरी तुम्ही वाचलात तरी पूर्णपणे घट्ट बसेल आणि तुम्हाला काही अडचण येणार नाही. निश्चितपणे या परीक्षेत चांगलं यश मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.